इथेच थांबायचं की आधी कशाला साहेब आपण आजपासून प्लीज सर वेलकम. मुद्दाम बसलो कारण यातून आमची शिस्तप्रियता, नीतिमत्ता, विनय, संयम सगळं दिसायला मदत होतं. चर्चेत आम्ही असतो पण चांगल्या कारणासाठी असलेलं आम्हाला आवडतं, भावतं, रमतो आम्ही त्याच्यात. कुत्रे एक नंबरचे, कुत्रे एक नंबरचे, कुत्रे एक नंबरचे इमानदार असतात. टाकलेल्या तुकड्यांना झाकतात ते. आज्ञाधारक की काय म्हणतात त्यांना, बसा बराच वेळ झाला उभे आहात. अरे बसतो. साहेब तुम्ही नमस्कार, मी कल्पेश भाविस्कर, 217 पद्मविंदांचा सूत्रधार आणि नितीन नाईक हेही या नाटकाचे सूत्रधार आहेत. 217 पद्मविंदाम हे टेक्निकलदृष्ट्या खूप स्ट्रॉंग नाटक आहे, जे आजपर्यंत रंगभूमीवर नाही बघायला तुम्हाला मिळालं. ही सुवर्ण संधी मिळाली. नक्कीच 217 पद्मविंदाम बघा. नवीन दिग्दर्शक आहे संकेत पाटील. रत्नाकर मतकरींची कामगिरी कथा आहे. त्याचं नाट्य रूपांतर संकेत पाटील आणि नचिकेत दांडेकर यांनी दोघांनी केलं आहे. मुळात ह्या नाटकाचं सगळं श्रेय हे निर्मात्यांचं आहे. सनी ताठले, त्याच्यानंतर सौ दीप्ती ताठले आणि करण दीपक भोगले, या तिघांनी जे काही म्हणजे संपूर्ण टीमवर विश्वास ठेवला आहे की आज इतकं हेवी बजेट नाटक करणं, त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले सलाम. दुसरी गोष्ट मिलिंद सरांची बद्दल तर काय बोलणार. मिलिंद सर तर ॲक्टिंगच्या बाबतीत बादशाह. अमृता खूप छान काम करते आणि सुनील तांबट ते खूप छान काम करतात. मुळात हे नाटक कथेवर असून त्याचं नाट्य रूपांतर करणं हे सगळ्यात कठीण काम होतं आणि ते नचिकेत दांडेकर आणि संकेत पाटीलने खूप छानरित्या केलेलं आहे. संदेश बिंद्रेंचं खूप सुंदर सेट आहे. शीतल तळपदेंनी लाईट्स केली. तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल हे नाटक आहे ना, हे संपूर्ण टीमने जुळवून आलेलं आहे आणि सगळ्यात मेन श्रेय आहे हे बॅकस्टेजच्या टीमचं आमच्या. त्यांच्यामुळे आज आम्ही प्रयोग करू शकतो. आजपर्यंत रंगभूमीवर असं नाटक आलेलं नाही आहे. प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की हे नाटक तुमच्या शहरात ज्या नाट्यगृहात लागेल त्या नाट्यगृहात जा आणि ते नाटक बघा. आज प्रेक्षकांनी नाटकाकडे वळणं ही काळाची गरज आहे. या नाटकाबद्दल प्रेक्षकांनी फेसबुकच्या पेजवर, इंस्टाग्रामवर नक्की कमेंट करा. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळवा. धन्यवाद.